गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि विजय अध्याय 10. श्री गणेशाय नमः. जय जय सिंहाद्रिवासा त्रिगुणातीता परमपुरुषा आत्रे नंदना परमहंसा लीलावेशा दिगंबरा. जय जय सर्व स्थिता कारणा दत्तात्रया मुनिमानसरंजना अमलदल राजीव नयना जगदोभूषणा जगद्गुरु कैवाल्य ज्ञानदायका अवधूता अवयरहिता मायातीता भक्तजनपालका व्यक्ता परमामिता निरंजना सकल योगायित शिरोमणी सचितानंद मोक्षदानी तो दिगंबर कटिकर ठेवुनी पंढरीये उभासे. जे वेदांचा निजसार जे सकल शास्त्राचा जेव्हार तो हा भीमातिरी दिगंबर आती उदार सर्वात्मा. स्तंभे न उचले गगन न करवे अवनी वजन समुद्राचे किती जीवन नव्हे प्रमाण सर्वथा. तैसे तुझे अपार गुण शिववरतेचे नेते मती महिमान. तेथे मी एक जिव्हे करून काय गुण वरुण तुझे. हरी विजय ग्रंथ सार अवधूताचे निज मंदिर तेथे दूषण श्वान पवित्र प्रविशले काठोने या. असो नव अध्याया माझी कथन गोपी नावेत बैसून नौका बुडता जगत जीवन रक्षीपूर्ण गोपिते. तो 5-6 वेगळा जाना नये 50च्या ध्याना तो वैकुंठ पिठीच्या राना 5 वर्षाचा झाला. गोपी म्हणते यशोदे सती वत्साचा रवया धाडी श्रीपती सवे देऊनी धाकुटी सांगती वना प्रति धाकटी धाडिका. गावात असता मुरारी घरोघरी करतो चोरी सवे देऊनी सिद्ध शिदोरी पाठवावा वनाते. असो प्रातकाळी उठून या माता उमने उठ प्राण सखया जाये वत्साचा रवया कानना प्रति गोविंदा. सवे घेऊन धाकुट्या गोवळ्या सवकल वत्से करुणी गोळा राजबिदीवरुणी सावळा वना चालेला जगतात्मा. वाद्ये वाजती गंभीर घुगऱ्या मोहऱ्या पावे सुस्वर टाळ मृदुंगाच्या झनकार करते गजर स्वानंदे. तेथे मृगा कमरीच्या कारे ढाळताती दोहीकडे चामरे हरिवरे पल्लव छत्रे चिमणे गोपाळ धरताती. चिमणासे कृष्ण सावळा चिमणा पितांबर कासे कसला चिमणी बरे कटी मेखला विद्युत प्रवाह झळकतसे. चिमण्या वाकी नोपरे झुणझुणती मजा पहा वेदश्रुती नवर्णावे निर्गुणाची किरती मनोने सगुणी जडल्या त्या. चिमणीच हाती मुरारी तेथे चित्तवृत्ती सुमूळ मुरारी मिथ्या माया सकल हरळी चिमणी सावळी मूर्ती पाहता. चिमणीच घोंगडी शोभली दशयां प्रति मोक्ते ओवली चिमणाच वेत कर कमळी कमला नयने धरलासे. चिमणे गळा मोत्यांचा हार चिमण्या शूद्र घटांचा गजर गळा वनमाळ्याचा भार शोभे किशोर नंदाचा. मूर्ती सावळी गोमटी अंगी शोभे केशराची उटी तिळक रौखला ललाटी रत्ने मृकटे झळकती. कर्णे कुंडले मकराकार नेत्र आकार अति सुकुमार मंद स्मित वदन सुंदर रमावर शोभतसे. भोवते सखे गाती निर्भर मृदंग वाजती सुस्वर मध्ये पावा वाजवे श्रीधर महिमा पारण वर्णावे. गोपिकानी यशोदासती हरिसी बोलबित जाताती माता म्हणे श्रीपती झडकर येई माझारा. गोप्या समवेत जगन्निवास आला यमुतीरस्थिरास नाना खेळ लीला विलास पुराण पुरुष तदावितसे. यावरी काननी जगदोद्धारा दिवस आला 2 प्रहरा शिदोऱ्या मिळविण्यास ग्रमा काला थोर मांडयला. कमलपत्राकार गोपाळ मध्ये मिलिंद तामळ नीळ की निधाना भोवती साधक सकळ साधावया बैसती. की फणीवरी वेष्टिला चंदन की विभूती वेष्टिले सहस्त्रनयन की वारा भोवती संपूर्ण वराडी जैसे बैसले. की अनलघ्य रत्नाजवळी मिळाली पक्षिक मंडळी की कनकदिगंद्री भोवते सकळी कुंचाचल बैसले. की मानस सरोवर निर्मळ त्या भोवती बैसती मराळ की वेष्टुनी ज्वाला शीळ तपस्वी बैसती प्रीतीने. की श्रीकृष्ण सूर्य नारायण गोपते किरण प्रकाश घन की हरिश्चंद्राचे वेष्टून उड्डाण गोप बैसविले. आपल्या शिदोऱ्या संपूर्ण हरी पुढे ठेवती आणून एक मांडेचे आणले जाण निर्बाह्य गोड जे. एकी आणली गुळ भरी एकाचा दही भात भाकरी एकाची ते शिळे शिदोरी सोडून या बैसले. कोंड्याची भाकरी एक सवडीत एकाचा ताक भात झिरपत एकाची शिदोरी विटली समस्त चवीन लागे जेवता. सकलांसी म्हणे हरी तेव्हा आपले वाढे
उगीची जेव्हा दुसऱ्याचे नका करू हेवा मनोभावापासून आपले पूर्व कर्म नीट नाही दुसऱ्याचा हेवा करूने काही जे पेरले ते लवलाही बाहेर उगवणे ठसावे असो काल करिता मुरारी त्यातून पेंधा उडे झडकरी अनेक वृक्षाछेदासी निर्धारी जाऊन ये बैसला वेगळीच झोंब तयाने केले गोप आपणा पुढे फोडिले एक एका उघे गेले टाकूने एकले हरिसी गोपाळ म्हणती ऋषिकेशी काय सुखे संगतीशी नसते जीवित्वाचे आम्हास देती फेरे 84चे भोगावया तू आधीच एकला निर्गुण तुझ पुसते होते तरी कोण मग आम्ही तुझ सगुण करून आणले आकारा आम्ही तुझ नावारूप आणले महत्व तुझ उकडे वो नाखळे तुझ थोरपण आम्ही दिदले तुवा वेगळे केले आम्हा तू परब्रह्म माये परिता आणि जगदीशा मुच्या माथा तू अक्षय चलानंता नाना पथा पिटते आम्हा तू झालासी निर्विकार आम्हासी लावले नाना विकार तू ब्रह्मानंद परत्पर निर्मय घोर आम्हासी का तू देवादिदेव आत्मा राम तू चराचर बीज सफल द्रुम आमुच्या पाठी क्रोध काम दुर्जन परम लाविले तू आज अजित अचल आम्हा केले सदा चंचल तू ज्ञान रूपाती निर्मळ अज्ञान सबळ आम्हासी का तू महाराज नित्यमुक्त आम्हा केले विषयासक्त तू माये हुणातीत अविद्यावेष्ट तत्व आम्हासी का महामुने सोवळे मुरारे ते तुझ चिंतती मुरारे आम्हासी न शिवती क्षणभरी ऐसे परे तुवा केले तू मदन मनोहर पुतळा आम्हासी वाकडे विरुळ अवकळा तुझे बोल गोड दावे लागती सकळा आमुच्या बोला हसते ऐसे बोलून या गोवळे अवघे पेंध्यांकडे गेले मग तेने घननिळे काय गेले एका ते आपण येऊनी गोपाजवळी उभा ठाकला मनमाळी तव ते मिळवणे सकळी बळे दडविती हरिते म्हणूती तू नगले सम्मासी म्हणून माघारे लोटती हाते हरी काकळुती येतया ते आम्ही तुम्हा ते नविसंबे तुम्ही गोलाल जे वचन त्याज सारखा मी वरतेन सांगाल तेच मी करेन तुम्हा विन नगमे मज मत्स्य कुर्मादी अवतार तुम्हाला गेले घेतले साचार सुकर नरसिंह हरूपे सुंदर तुम्हाला गे धरली म्या पाळावया तुम्हाला गुणी म्या निक्षत्रिय केली अवनी पौलस्थ कुलस निर्धारणे राय दक्षिले म्या तुम्हा ते ऐसा मी निज भक्त साह्यकारी मज दावी दडविते ये अवसरी ऐसे बोलिता हरीचे नेत्री अश्रू वाहती भडगडा ऐसे ते वदन देखोनी पेंद्या धावून लागे चरणी आपल्या नेत्रोदके करुणी हरिपदी केला अभिषेक गडी स्पुंदत बोलते तेव्हा गोकू वैकुंठ पाळा गा माधवा आम्ही तुझ दडविले केशवा ठाको होतोय सर्वस्वे असो हरीस मध्ये बैसवणी काला मांडीला ते क्षणी आपले हाते चक्रपाणी कवल देत निज भक्ता गडी म्हणती जगन्मोहना आधी ग्रास घे तू जनार्दना हरी म्हणे तुझ्या तुम्हा विना ग्रास न घे मी कधी सर्वता मग म्हणती गोपाळ तुझविन ग्रास घेऊ सकळ रुसूने चालेला घननिळ तो वेल्हाळ वैकुंठीचा गोपाळ धावणी लागती पाया बैस रे बैस भक्त सखया तुझेची ऐकू म्हणून या कान्हा लागे बैसविले आधी भक्ती घेतला ग्रास ते शेष शेवे जगन्निवास तो पराण पुरुष लीला गाध दावितसे ऐसे नित्य काळस यमुना तीरी काला करीत पूतनारी आपले हाताते शिदोरी वाटी हरी दे सकला ते गडी म्हणती ते समयी आमचे ग्रास तू देई तुझा ग्रास लवलाही आम्ही घेऊ गोविंदा मी पण आणि तू पण या दोघांचा ग्रास देऊन मग तो ऋषी कैसा संपूर्ण अनुभवे करून पाहावे गोपाल करिता करपात्रे त्यात केवळ ठेविले राजीव नेत्रे आले लोणची विचित्र चित्रे अंगुलाधिका संधी धरता ते पहा मजा पाहात ते परमहंस भोवते बैसले सदा उदास जैसे मानस वेष्टुने राजहंस मुक्त सेवी बोलले मध्येच बैसला भुवन सुंदर भोवते गोपाल दिगंबर माना पान समग्र दोन्ही नेनती सर्वता जैशी श्वानाची विष्ठा तैसीच त्याशी वाटे प्रतिष्ठा वरी तरीच पावेल वरिष्ठा श्री वैकुंठात श्रीपते असो हरिमुखा कवळ सकल घालती गोपाळ उरले ते शेष गोवळ स्वये घेते प्रीतीने तो सकळ निर्जर ते वेळी विमाने पाहते अंतराळी तो ब्रह्मानंद वनमाळी काला कैसा करीतसे ब्रह्मा म्हणे ब्रह्मपद जाळावे गोकुळी निरंतर वसावे इंद्र म्हणे रमाधवे
का येथे गोविले आम्हासे बोलता ती शशी सूर्य दोघे जण आम्ह्या कृष्णे लाविले भ्रमण आपण गोकुळे अवतरुण भक्तजन मुक्त केले तेथेची प्रसाद कवळ जरी आम्हासी प्राप्त केवळ तरी मुक्त होऊन तत्काळ माया चक्रापासून मग देव म्हणती एक करावे मत्स्य होऊन आधी जावे मित्र कन्या हृदयी राहावे प्रेमे तळपावे सादर गडिया समवेत श्रीधर हस्तप्राक्षणा येईल जगदोद्धार ते शेष शेवूनी उद्धार सर्व हे करू आपुले सुरवराईसे बोलूनी कालिका कालंदी जीवनी राहिले मिन ते एक न जाणे जगत जीवना अंतरखुण तयाचे तो गडी म्हणती जगत जीवना चला जाऊ यमुना जीवना मग तो वैकुंठ पिठीचा राणा काय बोले तयाते म्हणे वृषा लागली जरी तरी का तक्र प्यावे निर्धारी आधीच दुग्धादी प्यावे वरी परी नव जावे यमुना ते हरी म्हणे गडियाते हात पुसावे घोंगडी ते ऐसे म्हणता का नाही याते तेची सर्वाते मानले गडी म्हणती जगत जीवना का आजिरुले बा यमुना कोण्या विचारे मधुसूदना कोप धरला तिजवरी मग म्हणे ऋषिकेशा बारे येथे आली आहे विवेशा ते धरून नेईल सकलेशा मी जावयाला भीतो तेथे तव पेध्या बोले वचन तरी मी यमुनेश जाईन जीवन अगत्य सेविन आपुल्या करे करून या हरी म्हणे रे पेंद्या नसताच घेऊ नको रे थाया तव तो म्हणे प्राण सखया मी सर्वता नर आहे हरी म्हणे पेंदियासी तुझ ग्रासील रे विवाशी तरी गेळ्याने कडे येशी पाने काढून से विजय मग पेंद्या ते अवसरी वेगा यमुने तरी न्याहाळून पाहि यमुना नेरी विवाशी कोठे मिळून या तो यमुना जीवनाचा खवळ कानी पेंद्या कैसे तुंबळ गेळ्या घालता ठेकिला तत्काळ जळे माझी आवडजे पेंद्या म्हणे यमुनेशी तू बायको होऊन आम्हाशी हिमा माका आघालीशी कैसी तगशी पाहिनाता जरी मी कृष्णदास असेन सत्त तरीच तुझ करीड शांत म्हणून हिमा त्वरित मांडिल्यासे यमुनेसे मग खळखळासे पेंदा हिमामा खेळता घालिता न ये राहे कदा ते कंदबा तळी गोविंदा आनंद कंदा समजले कृष्ण म्हणे गडी असे पेंदा गेले यमुनेशी ते आधीच होता विवशी गती कैसी जाहले समाचाराची गडी धाडिले तेही पेंद्या साह्य झाले म्हणती आम्हासी येणे लावले कृष्ण भक्तीशी खळखळ अनेक समाचारीचा गडी धाडले तेही तिथेच गुंतले अनेक मागुनी पाठविले तेही जाहले साह्य पै झाले अवघे नवलक्ष गडी बळकाशी लिदली यमुना थडी हमामा खेळती कडोकडी मेटा खुंटले येऊन या पेद्यासी पाठी राखे मिळाले नवलक्ष सखे घाई हम्यासी देखे एका सरे मांडली जैसे मांडे रणधुमळी तैसीच हिमामाची घाई गांजली सर्वांच्या मुखाशी खरसी आली परी न सोडती अवांका प्राण जाहले कासावीस परी कदा न येती हरीस ते सकल ही सुरांच्या अंश गोपवेशे अवतरले हे रामा अवतारी वानर होऊनी केले लंकेचे रंदन जे हे दशकंदार त्रासून रामचंद्र तो शिविला तेच हे गोकुळी गोपाळ पुन्हा अवतरले सकळ जरी राहील यमुनेचे जळ तरी उगे राहतील हे कदंब बातळी नंदनंदन एकला उरला जगज्जीवन मुरळी हाती घेऊन वेगे आला यमुना तिरे कौतुक पाहे श्रीहरी गडी नव्हते देहावरी मग ते मग मने मुरारी कार्य व्यर्थे चिंता ते आता का करता क्षमा खळखळाल घालिला हमामा तेथे नाही स्त्री पुरुष प्रतिमा कैसे तुम्हा न कळेचे ऐसे बोले शेषशाही परिप्रत्युत्तर ते समयी कदा न देती कोणी काही थोर घाई हमम्याचे कृष्ण म्हणे जरी न राहे यमुना तरी तेथे समर्पित प्राणा ऐसे जाणून वैकुंठ राणा काय करता जाहला तो निज जन प्राण रक्षक मुरारी तो त्रिभुवन मोहन पुतनारी तत्काळ मुरलीधर वाजविली अधरी नादे भरी गगनाते मुरली वाजविता मुरलीधर सकलांची वृत्ती मुरली समग्र मुरली सकलांचे अहंकार मुरहरे थोर वैधिले मनोहर ध्वनी उमटली जैशी वेदश्रुती गर्जती नकल भोगी विचारती एके ठाई ते वेदा व्याघ्राणी गोई निर्वैर्य चरती एके ठाई गजकेसरी सवैर नाही थोर नवलाई हरेचे प्राण स्थिर राहिले चराचर शांत झाले यमुनेचे निर मुरळीत मने मोरहर गडे हो स्थिर राहता यमुना भिवून पळाली सावध होऊन पाहे सकळी ते पेंद्याने ऐकली ते वेळी शांत झाली यमुना मांडी थापटोनी सहजी पेंदा आपणा ते नावाजी म्हणे मग म्हणे भला मी पेंदाजी बळिया आघाड जलमलो पेंद्या म्हणे हा चक्रपाणी यमुना पिळविले ते चिक्षणी मग बोले ते त्रिभुवन ज्ञानी तुमची करणी आगाध तुम्ही बावळट गोपाळ तुम्हासी देखतो विटे काळ ऐसे बोले वैकुंठ पाळ गडी हसती गदा गदा गैडिया समवेत मनमाळी वेगे परतला सायंकाळी
काळी देवमत्स झाले यमुना जळी तेही गेले स्वस्थाना गोधने घेऊन सांजवेळे परतले परब्रह्म सावळे सभे वेष्टीत गोवळे नाना वाद्य वाजविते कल्याण गौडी श्रीरंग मुरलीत आळवी श्रीरंग वसंत पावक पद्मसुरंग नीलारंभ राग वाजवित कडंक दंड श्वेत चामरे गोप ढाळती वरी आदरे झळकात ते पल्लव छत्रे एक तुरुंगपत्रे वाजविते आरत्या घेऊन गोपिका समोरी येती वैकुंठ नायिका लिंबलोण उतरती देखा हरिवरुणी प्रीतीने निज मंदिरात येता जगत जेठी टाकुनी घोंगडी काठी धावडी यशोदेच्या कंठी घातली मिठी श्रीहरीने बळीरामे रोहिणीच्या गळा मिठी घातली ते वेळा एक गौर एक सावळा दावती लीला भक्ता ते साक्षात शेष नारायण यशोदेशी पूजले दोघे जण दोघांशी करवुनी मार्जन माया आपण टिळक रेखे रत्नजडित पद्म कळा घातल्या दोघांच्या गळा चिमणा पीतांबर पिवळा कासे कसला मायेने षडरसान्य वाढवणी आनती झाली रोहिणी माया आपले हाते करुणी घास घाली दोघाते नाना करतू करता करता जो न घे अवदाने सर्वथा तो यशोदेच्या हाता पाहुणे मुख पसरित झाडोनी या मंचक वरी पाटोळीने शिरोदक शेष नारायण देख दोघे तेथे पहुडते क्षीरसागराचे निदाने शेजे निजविले मायेने अनंत जन्मेचे तपार्चने केली होती याची लागे असं उठून प्रातःकाळी माया जागे करी वनमाळी कोमल हस्ते ते वेळी थापटीत यशोदा उठ वेगे गोविंदा जगन्मोहनानंद कंदा ब्राह्मण पुरुषा ब्रह्मानंदा गडी पाहती वाट तुझे जागा झाला त्रिभुवनपती माता हृदयी धरी प्रीती तो बलिभद्र महामती उठता झाला ते क्षणी मुख प्राक्षृणे ते क्षणी दोघा जेव्हा विनंदराणी हरीने पावावे करी घेऊन आळवित गोपाळा प्राण सखया हो चला त्वरित वेगे जाऊ काननात वत्से गोळा करू समस्त गोप धावती ते वदा गवळणी सहित यशोदा बोळवीत जाय सचिदानंदा ज्याचे स्वरूप शेष वेदा ठाया न पडे सर्वता वाद्ये वाजविती गोवळे मध्ये पूर्ण ब्रह्म मिरविले पाहता गोपींचे डोळे पाती ढाळू विसरले पुढे जाता वत्साचे भार ते वत्सरूप सकल ऋषीश्वर पाळून या सर्वेश्वर उद्धरित तया ते तंत वितंत घन सुस्वर वाद्ये वाजविती परम मधुर्य मध्ये नाचत श्रीधर जे त्रिभुवन सुंदर रूपडे देवांचे अवतार गोप वत्स तितकेव ऋषीश्वर रूप सवे घेऊन यादव कुलदीपक वनांतरे हिंडतसे धन्य गोपाळाचे तपथोर वश केला जगदोद्धार जो योगे मानस हृदय विहार न कळे पारवर्णिता मध्ये श्रीकृष्ण पावा वाजवी तो आदिपुरुष माया लागवी नाना अवतार भाव दावी नृत्य करिता स्वानंदे टाळ मृदुंग मोहुरुणिया पावे शृंग घुमरिया वृंदे विन पिनाकया वाजवाते सुस्वरे घमंडी टाळी घाई कर्कटिया फडकती पाही नाना गती लवला हे नाके वाजवेती विनायक नाना श्वापदे न बहती वनी त्याची सवे देती प्रतिध्वनी एक वृक्षावरी वानर होऊनी बळे शाखा हलविते एक देती बळे भूभवकार तेने नांदविला अंबर एक म्हणती लंकानगर आम्हीच पूर्वी चाळिले नाना परीचे टिळे रोखिले वृक्षा डाहळे शिरी खोवले एक वृक्षातरी गाती चांगले लीला अपार हारीचे एक गायनाचा छंद पाहुणे तैसीच तुकविती मान एक टिरीचा मृदुंग घेऊन वाकुल्या धावती वाजवित खालती लक्षुनी या एक वारोळे फळे हानती देख मयूर पिछे शिरी कित्येक आती सतेज झळकती एक बसुनी वृक्षावरी मयुराईशी ध्वनी करी एक मुष्टक होऊन निर्धारी आवणीवरी उडताती एक मांजरा ऐसा गुरगुरी एक कच्छ होऊन रांगती पृथ्वीवरी एक ऋषभ होऊन धरणीवरी धावताती तुडवावया एक दृढासन घालती चरुणांगुष्ट करी धरती दोघे उचलून त्या सेनेती मग बैसवेती तुझे स्थाने गुंजमाळा गळा अरक्त वनमाळा डोलती परमपाद पर्यंत तुळसी माळा सुवासित परिमळत वनतेने एक खेळती चेंडू फळी एक वावडी उडविती निराळी एक लपंडाई ते वेळी नेत्र झाकून खेळते भोवरा विटू दांडू चक्रे एक हमामा खेळती गंजरे हुतुतू हुमुमली एक सरे गोप खेळ घालती आवडे एक बोळे झोंबी घेऊनी एक एकासी पिडती मेदनी एक सुरुवाती टाकुनी मनती शोधून काढा रे हे रामा अवतारी बहुश्रमले युद्ध करता लंकेसे भागले म्हणून गोकळी ये वेळे ब्रह्मानंदे क्रीडती ते पूर्वी निराहार होती म्हणून जेवती हरिसंगती आपल्या हाते रमानाथे ग्रास त्यासे घातिले असो वने खेळले जगतात्मा वृक्ष भेदीत गेले व्यामा त्या छाये शिव ब्रह्मा क्रीडा करू इच्छिते अशोक वृक्ष उतोता
माती राया बळे आंबेची खरणे येते निंबवट पिंपळ वाढवणी सुंदर डाहळ्या डोलती डाळिंबे सुपारी सायन मंदार चंदन मोह वृक्ष अंजीर चंपक जाई परिकार बकुल मोगरे शोभते शेवंती जपा वृक्ष परिकर तुलसी करवीर कोवेदार कनकवेली नागवेली सुंदर पोवळलेली रक्त कल्पवृक्ष आणि कंचन गरुड वृक्ष आणि अर्जुन वाळी आशिते बेटे सुवास पूर्ण कर्पूर करदळी डोलते द्राक्षा मंडप विराजते शतपत्रे कल्हारी विकासती वृक्षावरे चढते मलती बदरी डोलती फलभारे शाल तमाल परिजातक शिरसाने राजचंपक फणस लिंबोनी मातुलिंग सुरक कळंब महावृक्ष सुंदर नारंगी बिल्व देव पडवी देवद्वार वृक्ष नभ मंडळी अगुरु कृष्णा गुरु सुवास मेळी नभस्ना स्थळी परिमळते जाय फळ वृक्ष सुंदर लौंगी नाना लता परिकर येत सुगंध मलय समीर रुंजती भ्रमर कमलाभरे कल्पित जाड सुंदर वाढले सूर्यवृक्ष टवटवळे औदुंबरा सदा फळले इक्षदंडू रसभरित मयूर चातके वदके कुस्तुरी मृग जावदी बिडालले राजहंस नकुल चक्रावाके अति कौतुके विचारते कोकिळ्या अवलेते पंचमस्वर विपिनते सुस्वेत मनोहर ऐसी आवनात श्रीधर वत्सभार चरतसे दिवस आला दोन प्रहर वृक्षछायेशी संग्रम वत्स गोकळा करुणे जगदोद्धार कंबळादळी बैसला काला मांडीला घन निळे गोप भोवती वेष्टुने बैसले सकळ सुरवर पातले विमाने बैसुनी पहा भया वत्सेची होती गोळा केली ती चरत चरत दूर गेली कमलासने देखून जे वेळी मना माझी आवशली श्रीकृष्ण पूर्ण अवतार किंवा अंश रूपासे आहे साचार हा पुरता पाहू विचार मांडले चरितल कमलोद्भवे येऊन या वृंदावने परमेष्ठी अवलोकी नयनी मने वत्साने आई चोरुणे करील करणी कैसी पाहू हा पय सागर निवास जरी असेल पुराण पुरुष तरी प्रताप दावेल विशेष अति अद्भुत मज लागे जरी हा असेल माझा जनिता तरी प्रत्ययता येईल मज आता ऐसे कल्पून विधाता वत्सेने लिक्षण मात्रे आपली मायावरी घातली सत्य लोक नेऊन लपविली ते इकडे ते सच्चिदानंद वनमाळी काला वाटित वैसला नाना प्रकारची लोणचे ज्याची देव ही नेनती रुचे सवय पहावया दग्नोदनाचे लाळवरीची घोटितसे गोपमुखी घालिता ग्रास वरती लावतेसे देवास ते शेष प्राप्त नवे कोणास बहुत पेतापते हो धन्य धन्य गोकुळीचे गोप अनंत जन्मे केले तप ते कदाची फळले अमोप चितस्वरूप वैश्य केले की पूर्वी बहुत मख केले की अनंत तीर्थे नाहाले की वातांबुज पूर्ण शेवणे तप केले शीत उष्ण शोषुणे की त्रिवेणी संगमा पाही शरीर घातले ती कवरती पाही त्या पुण्य ते श्रद्धाची जाई वश केला गोपाळा गोप अहो असो ब्रह्मा तेथे येऊने गुप्त हरिला अविलोकित मने येणे पुतना तृणवत शकटासूर मारिला येऊनिया हा पुरुषार्थी आम्हासी न मानो श्रीपते ऐसे परमष्टी मने चिंती तो गडी बोलती हरिते वत्से बहु दूर गेली येऊन येवन माळी आता वळावया पाळी तुझीचा असो ये वेळी असो ऐसे ऐकता वचन उठला इंद्रार मामोहन तो मायातीत निरंजन चैतन्य गण जगद्गुरु वेणू खवले पोटी कक्षेशी धरी शृंग आणि काठी दोघ नंग परमकर पुटी ग्रास जगजेठी घालतसे वत्से पाहता दूरी गेला वैकुंठपुर विहारी इकडे गोपाल कवळे घेऊन वाही वाट पाहतो कृष्णाची हातीचा ग्रास राहिला हाती मुखीचा कदा न गळती ततष्ट हरीची वाट पाहती म्हणती श्रीपती कानये तो ब्रह्मदेवे केले विधान वासरे नेले चोरून इकडे यवने यादव कुलभूषण वश्य शोधित हिंडतसे वत्से न दिसे ते वेळा म्हणून पूर्वस्थळी हरी आला तो न दिसे ते गोपमेळा घेऊन गेला विधाता कळले वेरीचे विधान मग मने हसे नारायण मने कमलोद्भवाचा ते अभिमान दूर करावा तत्वता मग काय करी रमा जीवन स्वस्वरूप झाला आपण ज्या ज्या वत्साचे जैसे वर्ण मनमोहन होय तैसा होय चित्राभारे भिंगरे खैरे मोरे सवरे आणि किंकरे तांबडे काळे पांढरे अवघे वासरे आपण झाला ढवळे सावळे चितळे पवळे पारवे डळफळे तैसेची रूपे घननिळे असंख्यात धरली वाडेजे वाकडे गोपाळ एक धाकुटे एक विशाळ एक रोकडे एक ढिसाळ होय सकळा आपण मोडके कुबजे काने बिहिरे गोरे सावळे सुंदर तितके स्वरूप श्रीधर आपण नटला एकदाचे या
त्याची घोंगडी पायता न पावे तितकी स्वरूप धरले कमलोद्भवे कटीसूत्र वनमाळे शृंग सर्वे मयूरपिच्छे जाहला वेत्र घुमरया शिदुरे जाळे लघु दीर्घ सूक्ष्म विशाळे अनंत ब्रह्मांड गोपाळे रूपे सकळ धरलिये संध्याकाळी ऋषिकेशी परतून आला गोकुळाशी ज्याची ज्याची जैसे सवे जैशी तैशीच होय जगन्नात्मा कोणासी न दिसे विपरीत कृष्ण माया परमोद्भूत एक संवत्सर निश्चित याची प्रकारे लोटला ब्रह्मा मनी बाह्य अभिमान मने आता गोकुळे पाहू जाऊड काय करीत आहे कृष्ण गोपवत्साविन तो ब्रह्मा गुप्त रूप पाहे तो पूर्वृत बैसला आहे शिदुरी वाटीत लवला आहे गोपिकांसी निजगरे 5 वर्षाची मूर्ती अकर्ण नेत्र विराजती कंठी मुक्तमाला डोलती पदके झळकती अतितेजे चिमनाच कासे पितांबर पिवळा दशांगुली मुद्रिका विल्हाळा चिमणी झळके कटी मेकलान्य पुरे खळखळ वाजती असो गोपाळची भीती स्वानंदे कदा कदा हसती ब्रह्मानंदे त्याच्या मुखे ग्रास गोविंदे आपल्या हस्ते घालिजे तो घडी म्हणता नारायण वत्से दूर गेली कानन तुझीच पळी मनमोहन लव करे घेऊन येईजे ब्रह्मा गुप्त पाहे अवलोकिनी मने आगाध श्रीहरीची करणी अभिमान होता माझे मने सृष्टी करता मी सासे महाअद्भुत वर्णिले जो ठाई वत्से आणि गोवळे सत्यलोके आपण नेले जे ते साचले तैसेचे हा होय माझा जनिता आधी मायेचा निज भरता जो अनंत ब्रह्मांड करता करुणी अकरता तोच हा तो इकडे कैवल्यदानी वत्से शोधित वने हिंडित वनी ददोग्नाचे करी घेऊन ग्रास वदने घालितसे श्री मयूर पिछ शांडीचे घोंगडी वदे खांद्यावरी वने हिंडे ते पुन्हा तरी आती तांबडे चहुकडे काखेसी शिंगा आणि वेत्र जो माया लागवी राजीव नेत्र हसतसे श्रीधर घास घेत हिंडतसे ऐसे देखो विधाता मने श्री शारब्दाचा माझा पिता त्याचा महिमा वर्णिता वेदशास्त्र अतर्क याच्या नाभी कमळी जलमुलो दिव्य सहस्र वर्ष मी श्रमलो कमलात नाला माझी अवतरलो जयाची बहुत मी अत्यंत निर्जोनी कमलावरी बैसून येऊनी मग काजा जगे दुरुनी ते चिक्षणे जग दिव्य ज्ञान उपदिशले म्या हरी स्वरूप नेऊनिया गेलो वत्स गोप होनिया आता शरण रिगावे त्याचे पाया प्रेम भावी अनन्य निरंजनी सापडला श्रीधर समोर येऊन चतुर्वक्त्र साष्टांगातला नमस्कार प्रेमे अंतर सद्गदित जैसा कनकदंड पृथ्वीवरी हरिचरणी शिरे ठेवली नेत्रोदकाभिषेक करी अष्टभाव उमटले मागुती करी प्रदक्षिणा वारंवार घाली लोटांगणा सभे उठून या विलोक ध्यानात तो दही भाते वदन माखले मग जोडून दोन्ही कर सविता झाला चतुर्वक्त म्हणे जय जय जगदोद्धार निर्विकार निर्गुण तो नमो माया महामाया अधिकरणा अज अजिता विश्वभूषणा पुराण पुरुषा जगन्मोहना गुणातीतात तू जय जय नागेंद्र देह शयना कमला पत्राक्षा विश्वपालना परात परा शुद्ध रंजना भावमोचना भवरदया जय जय कृष्ण करुणावरा करुणान्नवा हे केशवा देवादिदेवा हे नारायणा अपार वैभवा हे माधवा गोविंदा हे वैष्णवो मधु प्राणहरणा हे त्रिविक्रमा बलिबंदना हे श्रीधरा रथप्रदय शयना पद्मनाभा परमेशा हे दामोदरा संकृष्णा हे वासुदेवा विश्ववरणा हे प्रद्युम्न जनका मनमोहना हे अनिरुद्ध अदोषरा हे पुराण पुरुषे नरहरे हे अच्युत जनार्दन मुरारे हे उपेंद्र मधुकैटभारे ते पुतनारे श्रीकृष्णा सजल जलधर्वना हे कृष्णा अमलवन पंकज लोचना हे कृष्णा इंद्रा मनरंजना हे भक्त रक्षका यावेंद्रा हे कृष्णा ब्रह्मानंद मूर्ती हे कृष्णा अनंत कल्याण अनंत कीर्ती हे कृष्णा जगदोद्धार जगतपती अतर्क गती वेदशास्त्रा हे कृष्णा परम मंगल धामा हे कृष्णा मुरुड मानस विश्रामा हे कृष्णा जलनालभानमा सकल कामातीत तू अपराधाचरे बालक परिश्रमा करी निज जनक भवन सुंदर लक्ष्मीनायक सुखदायक सकला ते सर्व अपराध तू क्षमा करी पितवसना असुरारी माझी मस्तके श्री हरे वरद हस्ते ठेवी तुझा पै पुढे येते घाली लोटांगण सप्रेम धरळे श्रीकृष्ण चरण याव परे नंदन नंदन वज्रभूषण काय बोले उठ उठ चतुरानना सडून देह बुद्धी अभिमाना आपुल्यात स्वस्वरूप स्मरणा माझे विलसे सर्वदा ऐसे बोलता जगज्जीवन सत्वर उठला कमलासन कृष्ण दृढ हृदय अलोंगुण करी समाधान यांचे मनमोहना पुतनारी कृष्ण हस्त ठेवी त्याचे श्री वरी चितृप्त झाला अंतरी सुख समुद्र निमग्न वत्से गोप हरी घेऊ झाला होता सदर विलोकिते विधाता तव श्रीकृष्ण मूर्ती तत्वता पाहता झाला तन्मय
लक्षालक्ष कृष्णमूर्ती शंखचक्रादी आयुधे हाती श्रीवत्सादी चिन्हे झळकती श्रीनिकेतन समवेत शृंगवेत्र पावे पायतान सर्व स्वरूप नटला नारायण असंख्य मूर्ती घनक्षाम वर्ण दुसरे पण दिसेना असंख्य कमला नाभी कमले विराजमान तेथेच असंख्य वरीचे शिव सहस्त्रनयन चंद्र सूर्य कुबेर वरुड सृष्टी संपूर्ण चालते कमला प्रति भिन्न भिन्न ब्रह्मांड विचित्र चित्र विचित्र परम प्रचंड वैकुंठ कैलासादी उदंड पदे दिसती कमला प्रते समाधिस्थ झाला विदती अहंकृत गेली पडता पाहता पाहता वाचा राहिली ती बोलता वृत्ती समस्तने मिल्या मुख्य मूर्ती त्यात कोण न दिसे काही तुझे पण वृंदावनीचे धूम्रपाषाण श्वापदे कृष्ण रूप दिसती पै भू आप तेजवात नभ दिसती कृष्ण रूप स्वंभव सरिता सिंधू सराचार स्वरूप श्रीवल्लभ रूप दिसताती हरि सकल अलंकृती अनंत ब्रह्मांडे अनंत कीर्ती अनंत वेद अनंत श्रेष्ठरीती कीर्ती गाती अनंत अनंत पुराण अनंत कला अनंत अवतार अनंत लीला अनंत स्वरूपा पण नटला दावे तो सोहळा विदया बहुताकृती नानायती स्त्री पुरुष नपुसक व्यक्ती अवघ्या ओतला ते वैकुंठपती नाही स्थिती दुसरा विराट हिरण्यगर्भ महत्त्वदान न दिसे स्थूल लिंग कारण न चले तर्कांची विधान अवघा जगत जीवन होतला जागृती स्वप्न सुषुप्नते तुर्या अवस्था गेल्या हरोनिया सृष्टी स्थिती प्रलय सर्व साक्षिणिया न उरे माया समूळे विश्वतैज प्राज्ञ प्रज्ञात्मा ब्रह्मा विष्णू रुद्र परमात्मा अवघा एक जगातात्मा नामातीत तो आकार उकार मकार चौथा अर्धमात्रा ओंकार रजतम सत्वने विकार सर्व यावेंद्र ओतला वैखरी मध्यमा पैशंती परा वाचा खुंटल्यान येणी धारा पाहता ब्रह्मानंद उदरा ब्रह्मा आला समाधीस्थ अवस्था जिरवुनी पोटी नेत्र उघडुनी पाहे परमेष्टी तो श्वापदे सर्व सृष्टी नैवैर्व तेथे खेळते गायी व्याघ्र निर्वैर्य देख खळे नकुल दंद शुक वारुण मुगेंद्र होती एक हरी प्रतापे करुणी पुढती ब्रह्मा घाले लोटांगण मने धन्य धन्याजी झालो पूर्ण काय करू ब्रह्मपद येऊन सदा राहो वृंदावने पदाभिमाने नाय आम्ही नडलो निज स्वरूपा विसरलो कामक्रोधादी चोरी नागवलो अंतरलो हरिपाये नाही आमची आत्मशुद्धी दृढ धरुणी देह बुद्धी वेष्टित आलो ते आधी व्याधी आत्मशुद्धी कैसे मग सांडुनी सकल अभिमान होणे वृंदावने तृणपाषाण तेथे लागती कृष्णचरण तेने उद्धरणे जाऊ आम्ही विधी झाली निर्वामन मग बोले तो जगपालन मने निज पदा राही सावधान दुराभिमान टाकुनिया ब्रह्मा करी प्रदक्षिणा पुढती मिठी घाली चरणा आज्ञा मागुनिया जगरमा जीवना निजस्थाना विधी गेला गोपवत्से जे चोरून नेली ती अवघेची सोडून दिली कृष्णा आपली रचना झाकली आपणा माझी सत्वर गोप वत्से गोप ब्रह्मानिया नेले मागती फिरवणे आणले परी हे चरित्र कोणासी न कळे हरी वाचुने सर्वदा विधीने पूर्वी गोपाळ नेले होते तैसेच मागुतिया बैसविले ते कृष्ण घेऊन वत्सा ते सत्वर आले त्याच जवळी 1 संवत्सर पर्यंत नेले होते गोप समस्त परी हारी माया अद्भुत न कळे चरित्र तयासे गडी म्हणती श्री हरी लवकरी ये रे तुपतनारी आम्हा ग्रास घेऊन निज करी वाट तुझी पाहतो गदगदा हरी हसला या माझी येऊन बैसला तो वारस म्हणे असता गेला सत्वर परतला गोकुळ वत्सा आणि गोवळे जाती परम उम्माळे बळीरामासी काही न कळे हरीने केले चरित्र जे कृष्णा मुखाकडे पाही बळीराम तो ईश्वध्यास मे श्याम गुज कळोनियास प्रेम बळीभद्र तेव्हा जाहला गोवर्धन ज्या गायी चरती त्या ओरसा घेऊन वत्से चाटती गवळी गोकुळाचे धावती हृदय धरती बालका ते कौतुक पाहुणे हस्ती शेष नारायण सची रमणा न कळे खून इतर कोठून जाणते थोर बोलिले थोर दाविले कौतुक वरीचे पोटीचे बालक त्यासी कृपेने वैकुंठ पालक रमानायक बोलिला दिदले अद्भुत दर्शन हरिणी सकलाभिमान गोकुळाचे ते सर्वजण ब्रह्मानंदे डोलते आरत्या घेऊन गोपिका सामोरी येते त्रिभुवन नायका निज मंदिर आला भक्त सखा यशोदा माता आलंगी केले जेव्हा वत्सहरण तेव्हा 5 वर्षाचा श्रीकृष्ण पुढील अध्याय कलया मर्दन सावध परिसावे गोकळी अवतरला यादवेंद्र तोची पंढरी ठेवून कटीवर भीमातिरी दिगंबर ब्रह्मानंद उभासे श्री हरिविजय ग्रंथ वरिष्ठ तेचे षडरासांनी भरले ताट ज्याची भक्ती सुधा उत्कट
तोची जेवतो प्रीतीने, जे निंदक रोगिष्ट सहजी, कुटी लगता कुपित उदार माझी, परम दुरात्मे भक्ती काजी, देह कदा करुळे ना, ऐसे अभक्त क्षयरोगी जाण, त्याशी नजरे हे अन्न, असो शुद्धार्थी जे भक्त न, त्याशी ही भोजन करावे, जो जो आनंद संप्रादय भूषण, तो ब्रह्मानंद यती राजपूर्ण, श्रीधर यासी अन्न शरण, जैसे लावन सगरे. इति श्री हरिविजय ग्रंथ समंत हरिवंश भागवत श्रोते चतुर परिसोत दशमोऽध्याय. गोपाल कृष्ण भगवान की जय.